नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, जी पुढची घटना आहे ना माझ्याकडे, ती मुंबईमधल्या हॉस्पिटलमधली आहे आणि ही आपल्याला वैष्णवीने पाठवली आहे. वैष्णवी एक आपली फॉलोवर आहे आणि ही गोष्ट 2002 मधली आहे, जेव्हा तिचा जन्म झाला होता. तर झालं कसं होतं ना, की डिलिव्हरीच्या टायमाला वैष्णवीची जी आई आहे तिला हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केलं होतं. तर वैष्णवीला ही गोष्ट तिच्या आईनी सांगितली आहे. तर काकींनी असं सांगितलं, की जेव्हा त्या ॲडमिट होत्या ना, त्यावेळी त्यांच्याबरोबर एक खूप भयानक आणि एक खतरनाक एक इन्सिडेंट घडला होता. तर झालं कसं होतं, की जो तो त्यांचा वॉर्ड होता, मॅटर्निटीचा पूर्ण जो वॉर्ड होता, तिथे बऱ्याच अशा बायका ॲडमिटेड होत्या. काहींची डिलिव्हरी झाली होती, काहींची बाकी होती. तर तसा सगळा प्रोसेस होता. रात्रीच्या वेळी तुम्हाला माहिती आहे, की हॉस्पिटलमध्ये काय व्हायचं, की ते लोकं लाईट्स वगैरे सगळे डिम करायचे आणि जेही पेशंट बरोबर त्यांचे घरचे वगैरे आले, त्यांना बाहेर थांबण्यासाठी वगैरे सांगायचे किंवा कारण त्यावेळी कसं आहे, की जे बाळांना, आईंना वगैरे असं रेस्ट करायचं असतं, थोडा आराम करायचा असतो. तर त्यांना ते सगळं व्हायचं. तर एक रात्री काय झालं ना, की असेच लाईट वगैरे डिम झाले. त्यांच्या वॉर्डमधली एक बाईची जस्ट डिलिव्हरी झाली होती. ती जोरजोरात किंचाळायला लागली. तिच्या अंगात ताकद एवढी होती, की ती कोणालाच ऐकत नव्हती. ती फक्त तिच्या बाळाकडे जात होती आणि ती किंचाळून फक्त एकच वाक्य बोलत होती, की "मला माझ्या बाळाला मारायचं आहे. मला त्याला मारून टाकायचं आहे, मला संपवायचं आहे. आय वॉन्ट टू किल माय बेबी." आले डॉक्टर्स वगैरे आले. त्यांनी पकडून ठेवलं. तिला शांत केलं. थोड्या वेळाने शांत झाली. लोकांना वाटलं की ठीक आहे, काय झालं असेल. त्या टायमाला वगैरे होतं. तिला थोडं नॉर्मल केलं. पण जेव्हा उठल्यानंतर परत तेच. दिवसभर ती ओरडत राहायची, किंचाळत राहायची आणि त्यानंतर तर ती दुसऱ्या बायकांना पण बोलायची, की "मी माझ्या नाही तर मी तुमच्या बाळाला पण मारून टाकेन. मी सगळ्यांना मारून टाकेन." मग तिचं असं होतं, की तिला कसंही करून आहे ना, त्या बाळाला मारायचं होतं. इव्हन ते एवढं वाढलं, की तिला तिला शांत करून फक्त इंजेक्शन्स देऊन झोपवायचे, एनेस्थीसिया वगैरे देऊन फक्त तिला हे करायचे. पण जशीच ती उठायची वगैरे ना, तर खूप खूप विचित्र वागायची. इव्हन काकींनी हे सांगितलंय, ती बऱ्याचदा तिचे कपडे वगैरे पूर्ण पूर्ण नग्न अवस्थेत ती वॉशरूममध्ये जायची आणि तिथे किंचाळायची, ओरडायची, तासोनतास बाहेर यायची नाही. इव्हन तिला बाहेर काढण्यासाठी ते लोकं पोलिसांना वगैरे बोलवायचे. इव्हन तिकडचे जे लोकल ज्या बायका असतात, ज्या म्हणजे एकदम हे असतात ना, की अ, जे तिला बाहेर त्यांना बोलावून तिला बाहेर काढलं जायचं. पण ती कोणालाच ऐकायची नाही. कसंबसं त्या लोकांनी दुसऱ्याच दिवशी मला वाटतं डॉक्टरांनी कारण ती सिच्युएशन खूप आउट ऑफ कंट्रोल होत जात होती. तर तिच्या फॅमिलीला बोलावून तिला आणि तिच्या त्या बाळाला परत त्या लोकांनी हे केलं, की झालंय म्हणजे आता सगळं सेफ आहे. पण आता आम्ही तिला हँडल नाही करू शकत कारण हे खूप हाताबाहेर जातंय आणि इव्हन ही दुसऱ्यांना त्रास देते आता. मग त्या लोकांनी तिला सोपवलं होतं आणि त्यावेळी खूप अशा गोष्टी झालेल्या. इव्हन पोलीस वगैरे आलेले. तशा सगळ्या गोष्टी त्यावेळी घडलेल्या. तर तर माहिती नाही नक्की त्या बाईला काय झालं होतं. म्हणजे ती मेंटली थोडी अनस्टेबल होती, की तिला खरोखर कोणी झपाटलेलं. कारण असंही असतं ना, असं बोलतात, की बाळंतीण बायकांना सगळ्यात लवकर भूत झपाटतं आणि त्यावेळी कुठे बाहेर जाऊ नये किंवा काय करू नये आणि त्या बाईचं एक वैशिष्ट्य असं होतं ना, की ती नेहमी आहे ना, म्हणजे जेव्हा थोडी नॉर्मल व्हायची ना, ती एक विचित्र पद्धतीने हसायची आणि हसत-हसत ती नेहमी तिला आहे ना, तिला असं अत्तर लागायचं किंवा ती गजरे मागवायची, की मला गजरा आणा. मला गजरा घालायचा आहे, मग अत्तर आणायचं. म्हणजे नर्सेसकडून मागायची त्या गोष्टी. तर खूप लोकं असंही म्हणतात, की तिच्या अंगात कोणतरी चुडैल होती किंवा तिला कोणीतरी झपाटलेलं आणि ते ती हे सगळं करून घेत होती. तर अशाही गोष्टी आहेत. तर ही गोष्ट आपल्याला वैष्णवीने पाठवलेली आणि ही त्याच्या आईबरोबर घडली आहे. तर ही रिअल इन्सिडेंट आहे, जे त्या लोकांनी फेस केलं. म्हणजे मी विचारही करू शकत नाही, की की त्यावेळी ह्या फेजमधून कशा बाहेर पडल्या असतील. कारण किती डेंजरस आहे भाई, आपण एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहोत आणि कोणतरी किंचाळतंय आणि बोलते, "तुमच्या बाळाला मी मारून टाकेन." ऐकूनच खतरनाक वाटतं. पण मंडळी, जर तुम्हालाही तुमच्या गोष्टी मला पाठवायच्या असतील, तर तुम्ही सिम्पली त्यांना मेल करू शकता bhankasPodcast@gmail.com वर किंवा किंवा आपल्या इथे Google फॉर्म येतो. तो Google फॉर्ममध्ये तुम्ही स्टोरीज ते टाईप करून टाकू शकता किंवा तुम्ही जर तुम्हाला व्हॉईस नोट पाठवायची आहे, की तुमची ॲज इट इज व्हॉईस नोट किंवा व्हिडिओ जो तुमचा असेल, तो तुम्हाला पाठवायचा असेल, तर तुम्ही आपल्याला मेल करू शकता तुमचा तो व्हिडिओ किंवा व्हॉईस नोट
ह्या ईमेल आयडीवर. तर जर तुम्हीही म्हणजे खूपदा असं होतं ना, की बरेच आपल्याला कमेंट्स येतात, की मला गोष्ट सांगायची आहे, पण मी मुंबईत नाही आहे किंवा मी जवळ नाही राहत किंवा मी इव्हन असेही लोक आहेत जे बाहेर राहतात, म्हणजे भारताच्या बाहेर राहतात. तर जर तुम्हाला पाठवायचं आहे, हे एकदम भारी माध्यम आहे, की तुम्ही तुमची गोष्ट रेकॉर्ड करा, व्हॉईस नोटमध्ये रेकॉर्ड करा किंवा व्हिडिओ काढा आणि आम्हाला पाठवा आणि मी तुमचे व्हिडिओज असे दाखवत जाईल. ठीक आहे, आता आपण आपल्या पुढच्या गोष्टीकडे वळूया. इवन ते मला आपल्या एका सबस्क्रायबरने पाठवले आपल्या कमेंट सेक्शनमध्ये लास्ट व्हिडिओच्या आणि मला फार आवडतं आणि ही खूप एक मजेशीर गोष्ट आहे. ही कोकणातली आहे आणि ही आपण बोलू शकतो, की आपल्या आजीनी आपण लहानपणी ज्या गोष्टी ऐकायचो ना, तशा प्रकारची गोष्ट आहे. तर ही जी गोष्ट आहे ना, ही मला राहुलने पाठवली आणि राहुल हा कोकणातलाच आहे आणि ही त्याच्या गावची गोष्ट आहे. सिंधुदुर्गमध्ये त्याचं गाव आहे. तर सावंतवाडीच्या बाजूचं गाव असं तो म्हणतोय. ओतवणे त्याच्या गावचं नाव आहे. ओतवणे हे त्याच्या गावचं नाव आहे आणि त्यांच्याच गावाच्या बाजूला एक नावाचं एक गाव आहे आणि त्या गावात एका रिक्षा ड्रायव्हरसोबत ही गोष्ट घडली होती आणि त्यांच्या गावात ही गोष्ट बरीच फेमस आहे. तर झालं कसं होतं ना, की एके रात्री एक रिक्षावाला त्याच्या म्हणजे घरी चालला होता. भाडं वगैरे पूर्ण दिवस भाडं वगैरे त्यांनी कंप्लीट केलं. सगळ्यांना इथे तिथे सोडलं आणि तो आपल्या घरी जात होता. 11, 11:30चा टाईम होता. तो एकदम असा नॉर्मली चालला होता रोजच्याप्रमाणे गाणे गात-गात आणि एकदम मस्त मजेत चालला होता. त्याला काय माहिती होतं, की ही रात्र त्याच्या आयुष्यातील सगळ्यात भयानक रात्र आहे. तो जात होता, जात होता. तो रिक्षा चालवत होता आणि पुढे जाऊन त्याला एक बाई लिफ्ट मागते. तिला एका पुढच्या गावात जायचं होतं. ती लिफ्ट मागते आणि तो लिफ्टही देतो. तो लिफ्ट देतो आणि ती बाई त्याच्या रिक्षात चढते. ती बाई चढते आणि असेच गप्पा मारत असते, की "खूप-खूप धन्यवाद. मला माझ्या गावी जायचं होतं. म्हणजे मी माझ्या माहेरी आली होती. मला माझ्या घरी जायचं होतं. खूप धन्यवाद कारण तुमच्यामुळे आता मी जाऊ शकेन." अशा तशा गप्पा मारायला सुरुवात करते. तो पण बोलला, "अरे काही नाही, देवानीच मला पाठवलंय कदाचित तुमची मदत करायला." असं-तसं आणि तो आपली रिक्षा चालवत असतो नॉर्मली. ती बाई सगळ्या गोष्टी वगैरे सांगत असते आणि गावी कसं असतं ना, तर मुंबईत कसं प्रत्येकजण आपापल्या ह्याच्यात बिझी असतो. म्हणजे इव्हन तुम्ही लोकलमध्ये जा, म्हणजे लोकं एवढी आहेत, पण कम्युनिकेशन झिरो. म्हणजे आपण ट्रेनमध्ये वगैरे जातो. एवढे लोकं असतात. डब्यामध्ये एवढे लोकं भरलेले असतात, पण प्रत्येकजण आपापल्या मोबाईलमध्ये. कोणाकडे कोणाशी बोलायला वेळ नाही अजिबात. पण गावी तसं नसतं. गावी प्रत्येकजण एकामेकाच्या नात्यात कोण ना कोणतरी निघतो. तर त्यांचंही असं बोलणं चालू होतं. कुठे गेलेलात? काय केलात? कोणचं गाव? काय गाव? असं तसं सगळं चालू होतं त्यांचं. तर रिक्षा चालवता 5-10 मिनिटांनी आहे ना, त्याला एक समोर एक माणूस दिसतो. माणूस तो पण लिफ्ट मागत असतो. त्याला पण पुढे जायचं असतं. हात दाखवत असतो. तो रिक्षा बाजूला घेतच असतो, की तो असं काहीतरी बघतो, की तो रिक्षा पटकन पळवत सुटतो. म्हणजे काही मागे-पुढे न बघता तो तो माणूस आतमध्ये जसा येतच असतो, की हा रिक्षा जोरदार पळवतो. रिक्षा जोरदार पळवतो. तर ती बाई असते ती विचारते, "काय झालं म्हणजे तुम्ही थांबवलीत नाही रिक्षा? त्याला यायचं होतं. काय झालं?" तेव्हा तो रिक्षावाला एकदम घामाघूम म्हणजे एकदम घाबरलेला आणि तिला बोलतो, की तुम्ही बघितलं नाही का? तुम्हाला काही कळत नाही हो इकडचं. तुम्ही येत नाही ना इथे." तो जो माणूस होता ना, तो कोणी मनुष्य नव्हता. तो एक भूत होता. तेव्हा ती बाई बोलते, "भूत होता आत म्हणजे कसं काय? कशावरून बोलू शकता तुम्ही भूत होता?" तेव्हा तो बोलतो, की "तुम्ही त्याचे पाय नाही बघितले का? त्याचे पाय नव्हते. तो हवेत तरंगत होता." तेव्हा ती मागे बसलेली बाई बोलते, "तुम्ही माझे पाय बघितले का?" हे ऐकताच ड्रायव्हरच्या अंगावर काटा आला. त्याने त्या मिररमधून मागे बघितलं, त्याला मागे कोणच नाही दिसला. ती बाई तिथेच गायब झाली होती. तो ड्रायव्हर एवढा घाबरला, की त्याला अख्ख्या 3 दिवस ताप होता आणि फायनली आता कुठे बरा झालाय तो. आणि राहुलचं असं म्हणणं आहे, की हे 3 दिवस आधी घडले आणि ही बरीच अशी प्रचलित गोष्ट आहे त्याच्या गावात. तर मला असं वाटतं ना, ही काइंड ऑफ फोकलोर असते ना, की म्हणजे प्रत्येक एक गावची गोष्ट आहे, तशा टाईपची एक गोष्ट आहे. कारण हे आपण लहानपणी प्रत्येकाने ऐकले. म्हणजे मी पण एक राजस्थानची अशी गोष्ट ऐकली होती, जी माझ्या मित्रांनी सांगितली होती. तर काइंड ऑफ सिमिलरच आहे. जशी ती एक गोष्ट होती ना, की कोकण मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल, तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे. तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.